माझ्या लाडीला देवयाच्या बहिणीला काही होता बोलाता काही होता सांगाता ऐका माझ्या मायेवा 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 ऐका माझ्या मायेवा 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 फार पूर्वी काळाला पहिल्याचा देवाला देव भोळ्याला जरा मूर्ती मानव खंडाला बेळगाव जिल्ह्याला रामदुर्ग तालुक्याला त्यावेळेला काय प्रकार व्हायला जाईन त्या ठिकाणी बाबा फार पूर्वी काळाला पहिल्याचा देवगाला त्या ठिकाणी बाबा रे त्या ठिकाणी काशीलिंग भगवंत त्या ठिकाणी खोड्या लागला होता करायला करडी लाडी लागली होती बोलायला काशीलिंग भगवंताला त्यावेळेला देवाने काय काय खोड्या केले ते शाहीरा त्या ठिकाणी बाबा येवनारीचं घर फोडला होता त्यावेळेला त्या ठिकाणाला गंगी गौरी मालाला 350 बाळाचा चेंडू घेऊन घरला गेला होता त्या ठिकाणाला बाबा 12 वर्षीचा बाबा एका भऱ्यात घर भरायला आणला होता त्या ठिकाणाला उजवा कवडा पाडला होता त्या ठिकाणाला बाबा डावा बाबा यच पाडली होती असायला त्या ठिकाणाला बाबा रे या ठिकाणाला तू रजाचा गद झाला त्या ठिकाणाला तुला येचण घातली पाहिजे असं म्हणून बाबा तू थोडा आनंद करायला तुला काहीतरी येचण नवर देवाला कशी घालते तशी घातली पाहिजे म्हणून विचार केला मनाला करडी लाडी लागली होती बोलायला काशीलिंग भगवंताला लग्न करायचं म्हणून लागली होती सांगायला लग्न नाव काढल्याबरोबर त्या ठिकाणाला देवलिंग बिरापाला त्या वेळेला खाली मुठी घालून बसला होता शाहीरा त्या ठिकाणाला आका मायवा बोलत होत्या दोघी जण बहिणी बाबा तुझ्या लग्नाचं आम्ही बोलतो तू खाली मुठी घालून बसला बसण्याचे कारण सांगा मला ह्या ठिकाणाला आका त्या ठिकाणी देवलिंग बिरापा लागला होता बाळू पाहुणा सांगायला त्यावेळेला कशी बायको पाहिजे म्हणून लागला होता सांगायला शाहीरा बाबा त्या ठिकाणी काशीलिंग भगवंत काय लागला होता सांगायला यस माझी घडी गवड्याची गाडी बाबा म्हणे लागला होता बोलायला त्यावेळेला मुगळाच्या कमरेची बाबा त्यावेळेला सोमवाराला या देवा मांडला सोमवाराला देवा मांडला सोमवाराला देवा मांडला सोमवाराला देवा मांडला
रेशमाच्या घडीची व रेशमाच्या गा रेशमाच्या घडीची व रेशमाच्या वा रेशमाच्या घडीची व रेशमाच्या वा धावण्याच्या काडीची व धावण्याच्या वा मुंगळ्याच्या कमरची व मुंगळ्याच्या व मुंगळ्याच्या कमरची व मुंगळ्याच्या व फुल भार चोकाचे पावशे रानाचे फुल भार चोकाचे पावशे रानाचे राणी वन राणी मला पाहिजे राणी वन राणी मला पाहिजे देव वन देव बोलू लागला देव वन देव सांगू लागला म्हणून विचार पडला मनाला लागली होती करडी लाडी बोलायला बाबा लग्न तुझा ठरवायचं म्हणल्याबरोबर काशीलिंग भगवंत बायको कशी पाहिजे म्हणून लागला होता सांगायला त्यावेळेला कशी लागला होता सांगायला शहरीच्या ठिकाण्याला धावण्याच्या गाडीची रेशमाच्या घडीची पावशी रानाची फुलाबार झोकाची तू केलंय का तशी कमरेला पाहिजे ना मुंगळ्याच्या तू कमर केलंय का बाबा विचार पडला मनाला माझं सोडून दे या ठिकाण्याला देवळी बिरापा लागला होता सांगायला माझ्या कंड्या लाडीला त्या ठिकाण्याला असा म्हणून लागला होता मला पैसे बदलाची बाबा त्या ठिकाण्याला राणे मला पाहिजे नंदुगी भाऊजो बाबाच्या वेळेला भावाजुगी भाऊ त्या ठिकाण्याला एवढं सांगताना माझा काशीलिंग भगवंत कसा लागला होता बाळू पाहुणा दिसा